जय शिवराय सर्वांना. जय शिवराय दादा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचे गेल्या 21 दिवसापासून आपण वाचन करत आहोत. आणि आज आपल्या या पुस्तकाच्या वाचनाचे 22वे सूत्र आहे, पुष्पा आहे. आणि या पुष्पाला आपल्याला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे गुंजनताई गोडे. गुंजनताई गोडे आपल्या अमरावतीच्या फार मोठ्या समाजसेविका आहेत. ताईंचं काम इतकं मोठं आहे की खरं तर ते सांगतो म्हटलं तरी एक दिवस कमी पडेल. कारण मी प्रत्यक्षात ताईंसोबत राहून ते सर्व पाहिलं आहे. ते मग अ, मतिमंद मुलांसाठी काम असेल, HIV ग्रस्त लोकांसाठी काम असेल, जे लावारिस प्रेत आपल्या अमरावती शहरात आणि आजूबाजूला सापडतात, तर त्या सर्वांचा अंतिम संस्कार असेल. एखादं बाळ जर त्याच्या आईला दूध येत नसेल, तर अशा मुलांसाठी महाराष्ट्रातली पहिली दूध बँक सुरू करणारी आपली गुंजनताई. तर असं कितीतरी काम आणि कर्तृत्व ताईंचं आहे. खरं तर आपल्या ताईंसारखं व्यक्तिमत्व आपल्या अमरावतीत आहे, आपल्या इतक्या जवळ आहे. आणि त्यांचं इतकं प्रभावशाली काम खरं तर हे आपल्या सर्वांना प्रेरक असं आहे. म्हणून आज ताईंचं उद्बोधन आपल्या सर्वांना मिळणार आहे. तर मी ताईंना विनंती करतो की आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावं. धन्यवाद प्रतीक. सर्वप्रथम तुमचं फार कौतुक की असा एक सुंदर उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा, येतोय ताई, येतोय. ओके ओके. तर खूप खूप शुभेच्छा या उपक्रमाला. आणि वाचन संस्कृती जो ऱ्हास सध्या होत आहे, म्हणजे तरुणांमध्ये जे वाचनाची गोडी कमी होत आहे, त्याला ते कशी वाढीस लागेल यासाठी जो हा वाचन संकल्प प्रतीकाने त्याची पूर्ण टीम स्वराज्य सेवा सगळ्यांनी जे घेतले त्यासाठी खरंच कौतुकास पात्र आहे. अ, महाराजांचा बलिदान मास या निमित्ताने याच्या औचित्य साधून जे तुम्ही कार्य करताय, मला सांगितलं गेलंय की महाराजांबद्दल थोडं बोला. तर आताच प्रतीकने एक उल्लेख केला की आईची दुधाची बँक. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की छत्रपती संभाजी महाराजांना अ, ज्यांनी दूध पाजलं होतं ते धाराऊ आई. आणि एका आईचं म्हणजे जरी जन्म दिला नसला तरी दूध पाजून, तर आईच्या दुधात किती ताकद असते की धारावांनी महाराजांना दूध पाजलं. आणि अतिशय शूरवीर शौर्य त्या आईच्या दुधात महाराजांना मिळालं. तर त्या धाराऊ गाडे कापूरहोळ त्यांचं गाव आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हीच प्रेरणा घेऊन तेव्हा जर छत्रपती संभाजी महाराज आईचं जर दूध नसतं, काही अघटित झालं असतं तेव्हाच, तर आज जो महाराष्ट्र आहे किंवा आज जो भारत आहे हा आपल्याला दिसला नसता. म्हणून आईच्या दुधाचे थोर उपकार आहेत. आपण छावा मूवी जर बघितला तर छावा मूवी मध्ये पण धाराऊंचं एक व्यक्तिमत्व तुम्हाला दिसेल. लुगडं घालून ज्या आई तिथे दिसतात त्या म्हणजे अ, धाराऊ. तर महाराजांचं कर्तृत्व हे एकट्या महाराष्ट्रापुरतं नाहीये, अख्ख्या जगानं त्यांचं शौर्य एक्सेप्ट केलेलं आहे. त्यांच्या शौर्याची तुलनाच आपण करू शकत नाही. आणि आजच्या काळामध्ये पुस्तकांच्या माध्यमातनं, चित्रपटांच्या माध्यमातनं किंवा अनेक इतर जे जसं आपण त्या त्या ठिकाणी जाऊन जसं स्वराज्य सेवा करतात की त्या ज्या ठिकाणी ते लढले किंवा ज्या ठिकाणी किल्ले आहेत, ज्या ठिकाणी त्यांचा अ, वास्तव्य होतं, त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी असं डोळ्या देखत तो इतिहास सांगणे याच्या माध्यमातून तरुणांना, स्पेशली तरुणांना एक प्रेरणा मिळत आहे. आणि या प्रेरणेची सध्या गरज का आहे किंवा आताच का असं वाटतंय की सगळ्या थोर पुरुषांचे किंवा आपल्या पूर्वजांचे, महाराजांचे अ, काही व्याख्याने म्हणा किंवा त्याच्याबद्दलची माहिती तरुणांना द्यावं. तर आताची जी सध्याची युवक पिढी आपण बघतो आहे,
ज्या पद्धतीने सध्या डिप्रेशन, नैराश्य ज्याला आपण म्हणतो, काही चुकीच्या सवयी, ऍडिक्शन जे वाढलंय, किंवा भौतिक सुखाच्या मागे लागून जे आपण आपले पूर्वजांनी आपल्यासाठी जे बलिदान केलं हे जे विसरतो आहे. मला असं वाटतं की 75 वर्ष झाले आपल्या देशाला स्वतंत्र होऊन. त्याच्या आधी तर कितीतरी वर्ष, कित्येक वर्ष, शेकडो वर्ष आपण बघतोय की आपण गुलामगिरीमध्ये होतो. आणि त्या काळात जर महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला नसता, किंवा अगदी छोट्याशा, जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा बाळराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज खूप छोटे होते. आपण बघितलं की त्या वयापासून जर त्यांच्यावरती संस्कार केले नसते तर आज कदाचित या देशाचं चित्र वेगळं असतं. प्रत्येकाला आपलं बाळ, तेही राजाला, आपलं बाळ प्रत्येकाला प्रिय असते. त्याला ठेच लागू नये, त्याला खाचकडे जावं लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु महाराजांनी आपल्यासाठी आज जे काय आपण सुखाचा श्वास घेतोय, आपली देवळं शाबूत आहे, आपल्या कपाळावर टीका हा शाबूत आहे, हा फक्त आणि फक्त महाराजांची तेव्हाची जो महाराजांचा त्याग होता आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा त्याग होता, ह्याच्यामुळे शक्य आहे. पण आजच्या तरुणांनी, जे तरुण म्हणतात की आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, किंवा परिस्थिती नाही, अनेक तरुण काही ना काही प्रॉब्लेम सांगतात, काही ना काही कारण सांगतात. जेव्हा यशस्वी व्हायचा वेळ येतो तेव्हा आमच्याकडे हे नव्हतं, ते नव्हतं. तर मला असं वाटतंय की या अख्ख्या पृथ्वी तलावावर, अख्ख्या जगात हे दोन उदाहरणं असे आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आपलं आराध्य दैवत, आणि दुसरा म्हणजे त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. या दोघांचे चरित्र जर आपण नीट समजून घेतले, वाचले, डोक्यात भरले, तर मला असं वाटते की या देशातला कुठलाही तरुण वाईट मार्गाला लागणार नाही. जे त्यांच्यामध्ये नैराश्य, डिप्रेशन, वॉट एव्हर मेंटल हेल्थचे जे सगळे काही इश्यू आहेत, ते तरुणांना म्हणते. तरुणांमध्ये तरुण तरुणी दोघंही आले, स्त्री पुरुष दोघंही आले. समस्त मानव जातीला जर, समस्त मानव जातीचं सर्वांगीण जे भलं जर कशात होऊ शकत असेल, किंवा नवचैतन्य ज्याच्यामध्ये येत असेल, ते म्हणजे ह्या दोन्ही महापुरुषांचे चरित्र आहेत. आपण फार भाग्यवान आहोत की महाराजांच्या मातीमध्ये आपला जन्म झालाय, आणि महाराजांच्या मातीतला तरुण हा कधीही खचून जाऊ शकत नाही, हिंमत हारू शकत नाही. अ, आपण अनेक वेळा पाहतो की छोटस दुःख आलं किंवा छोटीशी काही अडचण आली तर लोक आयुष्य संपवतात. मात्र बलिदान किंवा त्याग किंवा सहनशक्ती काय असते हे आपण महाराजांच्या बलिदानात बघितली आहे. धर्माप्रतीचं प्रेम, आपल्या राज्याप्रतीचं, राज्यातल्या लोकांप्रतीचं प्रेम हे महाराजांच्या कृतीतनं, महाराजांच्या सर्वांग जीवन चरित्रात अगदी छोट्याशा वयात, म्हणजे आज 35शीतले तरुण काय करतात आपल्याला माहित आहे, आणि 35 पेक्षाही ज्यांना आयुष्य जास्त लाभलं नाही, अगदी 30-32, त्यातही अख्ख्या जगाला आपल्या कर्तृत्वासमोर, आपल्या जिद्दीसमोर नतमस्तक व्हायला लावणारे छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र घराघरात, तरुणांपर्यंत, लहान मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी जो ध्यास प्रत्येकाने, त्याच्या सगळ्या मित्रमंडळी आणि टीमने घेतलाय, त्यासाठी खरंच खूप सलाम आहे तुम्हाला. वाचत राहिलं पाहिजे. आजकाल पुस्तकं वाचणं कमी झालंय. ही नवीन जी पद्धत सध्या सुरू झाली ही वाखाणण्याजोगी आहे. याचा अवलंब आम्ही प्रत्येक आमच्या गोकुळाश्रमला करू. असेच पुस्तकं घेऊन कोणीतरी वाचेल आणि सगळे बाकीची इतर 40-50 मुलं ऐकतील, तर खूप चांगला ही एक उपाय तुम्ही आम्हाला पण दिलाय, त्याचा आम्ही अनुकरण करू आणि जास्तीत जास्त लोकांनी हा जो उपक्रम सध्या सुरू आहे वाचनाचा, त्याच्यामध्ये सामील व्हावे. महाराजांचं कर्तृत्व, महाराजांचं बलिदान आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी विसरायला नको आहे. आपलं सामाजिक, नैतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे की आपल्या महापुरुषांचे जास्त दूर जायची गरज नाही. आपल्याला कुठल्या बाहेरच्या देशातल्या किंवा बऱ्या मोठ्या लोकांचा आदर्श घेण्याची गरज नाहीये. आपल्या मातीतले जे आपले राजे होते, ज्यांनी आपल्यासाठी बलिदान केलं, चांगलं आयुष्य जगू शकले असते, कॉम्प्रोमाइज केलं असतं तर अतिशय चांगलं आयुष्य स्वतःच जगू शकले असते, मात्र त्यांनी तेव्हाचा विचार नाही केला. आता 400, 500, 600 आणि पुढे 1000 वर्षानंतरही तर आपल्यासाठी ते जगले आणि आपल्यासाठी त्यांनी बलिदान केलं. तर खूप खूप शुभेच्छा. महाराजांचा इतिहास हा प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी तुम्ही जो ध्यास घेतला त्यासाठी माझा सलाम. आणि
अ, महाराजांसोबत अनेक काही कॅरेक्टर्स आहेत. जसं मी तुम्हाला धाराऊंचं सांगितलं, असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. जसं छावा मूवीमधनं आपल्याला कवी कलश आपल्याला कळले, तर असे अनेक कॅरेक्टर्स आपल्याही आजूबाजूला असतात. ते ओळखा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची मदत करा आणि अ, हे असंच कार्य समोर ठेवत राहा. हिंमत हारू नका. गेल्या 7 ते 8 वर्षापासून गोकुळ आश्रमला प्रतीक आणि त्यांची पूर्ण टीम सतत मदत करते. त्यासाठी त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद देते. आज मीटिंगला शौर्यवर्धन पण आहे. अ, शौर्यवर्धन पुढे ही दूधदान चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. अ, शौर्यवर्धननं त्याच्या हिश्श्याचं दूध हे इतर लेकरांना द्यायला मला भाग पाडलं आणि आजही आता एक 3 दिवसाच्या बाळाला आम्ही दूध द्यायला चाललो आहे. तर प्रत्येकाने आपापल्या परीनं काही ना काही समाजकार्य करायला पाहिजे. तेच आपल्या थोर पुरुषांना, आपल्या महाराजांना आपली मनापासूनची श्रद्धांजली राहील. धन्यवाद. धन्यवाद प्रतीक. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. अगदी मोलाचं मार्गदर्शन. आणि खरं म्हणजे आजही एका छोट्याशा बाळाला, 3 दिवसाच्या बाळाला ताई दूध पोहोचवायसाठी चाललेले आहेत. आणि इतक्या त्या व्यस्ततेतूनच त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, हे फारच मोठी गोष्ट आहे. जेव्हा कधी कोणाचं शक्य झालं तर आपलं तपोवन टेकडीच्या जवळ गुंजनताईचा आश्रम आहे. तिथं जवळपास 40 ते 50 मुलं आहेत. अ, तर आपण नक्की सर्वांनी तिथं भेट देण्याचा प्रयत्न करावा आणि ताईंचं कार्य खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आधुनिक धाराऊ आम्ही तिला का म्हणतो, त्याचं कारण तुमच्या सर्वांना उमगेल. अ, आजचं हे अनुबोधन सत्र आपण इथंच थांबवू. आणि वाचन सत्राची लिंक आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. शिवादादा, तर सर्वांना जय शिवराय. आपण वाचन सत्राच्या लिंकला आता जॉईन करू. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आपण सर्व इथे एकत्रित आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळला. आणि या राज्यकारभाराच्या 9 वर्षात त्यांच्या पुढील आलेली आव्हाने आणि त्या प्रत्येक आव्हानाला एका राजपुत्रानं किती जबरदस्तपणे त्या आव्हानाला तोंड दिलं. कारण महाराजांच्या काळात औरंगजेबाचे काही सरदार चालून येत होते, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अवघा औरंगजेब दक्षिणेतलं पूर्ण सैन्य घेऊन, उत्तरेतलं पूर्ण सैन्य घेऊन दक्षिणेवर चालून आला. आणि 5 लाखाची ही सगळी फौज, असं म्हणतात की औरंगजेबाचा जिथं मुक्काम असायचं, तर जवळपास 5 मैलाचा परिसर हा त्या सर्व त्यांच्यासोबत जे सैन्य आहे त्यानं पूर्ण व्यापून जात होता. इतकं मोठं ते 5 लाखाचं सैन्य. आणि हे सर्व महाराष्ट्रावर चालून आल्यानंतर सुद्धा मराठे या 5 लाखाला पुरून उरलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं माघार न घेता, तडजोड न करता मराठ्यांनी नुसतं आणि नुसतं आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. आणि संभाजीराजांनी तर बस बलिदानाची पराकाष्ठा केली. ते बलिदान म्हणजे आजपासून पुढचं वाचन आहे. खरं तर वाचन करताना काय वाचावं हे सुचत नाही, कारण की त्यातलं म्हणजे रोज वाचन करताना मी जेवढा भाग वाचणार आहे तो आधीच डोळ्याकडून घालतो, म्हणजे वाचन करताना शब्दांची हेरफेर किंवा चुका होऊ नये. पण हे शेवटचं जे आहे ते वाचत असताना खरं तर माझीच हिंमत होत नाही आता पुढे जायची. पण तरी सुद्धा आपण घेतलेला पण आणि आपण सुरू केलेला हा अव्याहत उपक्रम आणि संभाजी महाराजांचा बलिदान मास याला कुठेही खंड न पडू देता हे आव्हान वाचनाचं मी स्वीकारतोय. आणि आपल्या सर्वांपुढं आजचा आपला हा जो शेवटचा विषय आहे त्याचं टायटलच आहे की दुर्दैवी शेवट. त्याला सुरुवात करतोय. संभाजी राजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे
या मराठ्यांच्या इतिहासातील दोन अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. इतिहासात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. नेपोलियन सारख्या पराक्रमी राजाला कैदेत सेंट हेलेना बेटावर मृत्यू आला, तर हिटलरला दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर मित्र राष्ट्रांनी पकडून सूड घेऊ नये म्हणून आत्महत्या करावी लागली. संभाजीराजे शत्रूकडून पकडले जाणे ही घटना मराठ्यांची मान खाली घालावयास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हालअपेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला समोर गेले, ती मराठ्यांची नव्हे तर जागतिक इतिहासातही एक दैदिप्यमान ठरेल अशी घटना आहे. या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इप्सित साध्य करू दिले नाही, म्हणजे आपला हेतू साध्य करू दिला नाही. महाराज गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रात एक कणही जिंकता आला नाही. ही संभाजी महाराजांच्या बलिदानाची खरं तर पुण्याई होती. औरंगजेबाला अखेर निराश होऊन मृत्यूला सामोरं जावं लागलं. या दुर्दैवी घटनेची माहिती सर्व बखरकार रॉबर्ट आर्म, मनुची, खाफी खान, साखी मुस्तैद खान आणि ईश्वरदास नागर आणि इंग्रज यांनी दिलेली आहे. ही सर्व माहिती एकीव बातम्यावर आधारलेली असून त्यात एकवाक्यता आढळत नाही. याचे कारण असे की ही घटना प्रत्यक्ष घडली त्यावेळी या घटनेचे वर्णन करणाऱ्यापैकी कोणीच हजर नव्हते. संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांच्या अंत करण्यापर्यंत इथपर्यंतच्या घटनांची माहिती वेगळी आहे. त्यामुळे एकाच लोकांच्या माहितीवर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही. थोड्याफार लेखकांनी संभाजीराजे रायगडावर जावयास का निघाले आणि वाटेत त्यांनी संगमेश्वरला का मुक्काम केला याची माहिती दिलेली आहे. या कारणामुळे कोणी काय लिहिले ते पाहून त्यावेळच्या कागदपत्रातून जी माहिती मिळते त्याचा तुलनात्मक विचार करणे आवश्यक आहे. मल्हार रामराव चिटणीस लिहितो, पिलाजी शिर्के व तानाजी शिर्के, गणोजी शिर्के हे महाराजांचे आप्त यांनी राजा वेडा झाला, कब्जीने वश केले, राज्य बुडाले, त्या अर्थी हिया करून शिवाजीराजे शिर्के यांचे भाचे यांस घेऊन राज्यावर बसावे, राजाराम काढून यांचे हस्ते कारभार चालवून राज्य रक्षावे असे राजकारण केले. ते समयी महाराज यांस समजले, फुटले आधीच, क्रूर मर्जी यापासून अंतर येईल असे समजले तेव्हा इतरांनी केली. घरी जप्ती पाठविली, घरे लुटली, जाळली. एक दोन शिर्के सापडले ते मारले. शिर्के जेथे असतील तितके मारावे अशी आज्ञा करून शिरकाण करविले. ते समयी दौलतराव, गणोजी शिर्के व देवाजी शिर्के वगैरे पळून सर्व शिर्के तितके कुटुंब सुद्धा हफसानात गेले. चहूकडून चार जाऊन मोगलाईत जाऊन चाकरा करू लागले. शिर्के आणि संभाजी महाराज यांच्यातील बेवनासंबंधी जेधे शकावलीतील माहिती मिळते. शके 1610 कार्तिक ऑक्टोबर 1688 कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले. कलश पळून खेळणीवर गेले. तेच माशी संभाजीराजे रायगडावरून कलशाच्या मदतीस आले. संगमेश्वरी स्वारी शिर्कियांशी युद्ध करून त्यास पळवून लावले. खेळणीयासी आले. या माहितीवरून गणोजी शिर्के आणि कवी कलश यांच्यात काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावरून भांडण झालेले दिसते. ज्या अर्थी राजे स्वतःच्या नातेवाईकांविरुद्ध कलशाच्या मदतीकरता धावून गेले त्या अर्थी शिर्के मंडळींनी काहीतरी गंभीर कारस्थान केले असावे असं वाटते. चिटणीस बकरीत म्हटल्याप्रमाणे शिर्क्यांच्या कदाचित शाहूला गादीवर बसून आपल्या हातात सत्ता बळवण्याचा प्रयत्न असण्याचा संभव आहे. या भांडणानंतर दौलतराव, गणोजी आणि देवाजी शिर्के मंडळी मुघलांना जाऊन मिळाली असे बखरीत म्हटले असले तरी प्रत्यक्षात 1682-83 सालच्या सुमारास ती मुघलांना मिळाली होती असे दिसते. यावरून चिटणीस बखरातील माहिती सर्वस्वी ग्राह्य कशी मानता येत नाही हे ध्यानात येईल. चिटणीसाने राजे पकडले गेले त्यावेळी अशीच माहिती दिली आहे. हे वर्तमान बादशहाने मोहीम करून फौजा रवाना केली. ते आलियावरी महाराजांनी बवास कळविले सांगितले. बावानी विचार सांगितला. हे फौज
आलियाची काय मोजुका आहे. प्रयोगास प्रारंभ करून एका क्षणात नाश होय असे करती. इलाची बेग विशालगडचे घाटे उतरून 5085 पुढे आली ही बातमी गेली. त्यात महाराज बेहोश. तजियावरी तयारी काही एक नाही. त्या अर्थी वकिलासी आलो असा बहाणा करून पुढे पत्र पाठवून दौड करून संगमेश्वरी जाऊन पोहोचले. ते समयी सर्व लोक राहिले. तेही पळाले आणि रायगडावर गेले. येसुबाई साहेब व शिवाजी राजे ही रायगडीच होते. फौज येऊन पावली. इलाची बेग आला म्हणून महाराजांस बातमी सांगितली. तेव्हा बाबा कोठे आहेत त्यास बोलवा. ते का आले नाहीत शोध करून त्यास पुन्हा भेटीस जाण्यास सांगणे. असे म्हणता ते दरवाजावर जवळ येऊन पावले. तेव्हा लोकांनी अद्यापि सावध व्हावे. आपण पाठीशी बांधून काढू, पन्हाळ्यास नेतो असे बोलले असता ते न ऐकतो. तो जवळ 150 माणूस राहिले. खानसांज उठोनी दरवाजावर जवळ आले. तेथे इलाची बेग पुढे होऊन धरले आणि कैद केले. या माहितीत फारसे तथ्य दिसत नाही. मराठी साम्राज्याच्या छोट्या बकरीत विचित्र आणि संदिग्ध प्रकारची माहिती दिलेली आहे. या लेखकाला संभाजीराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब दक्षिणेत होता याचा विसर पडलेला दिसतो. शिर्के यांनी विचार केला की कळशाने राज्य बुडविले, यास नेऊन मारावे म्हणून 25,000 इसम मिळविले. हे वर्तमान कब्जी कडील कारभारी यांस कब्जी श्रुत केले. त्याने महाराजांस लिहून शिर्के यजवर हल्ला कविला. लोक बहुत मारले. त्यावर पिलाजी खिजमतगार व गणूजी शिर्के मोगलाईत गेले. येथपर्यंत दोन्ही बकरीतील माहिती पाहिली तर दोघांचा राग कब्जीवर दिसतो. चिटणीस बकरीत कब्जीने राज्य बुडविले म्हणून शिर्के त्यांच्यावर रागावले आणि शाहूंच्या नावाने राज्यकारभार करायचा असे ठरल्याने शिर्के आणि संभाजीराजे यांच्यात भांडण झाले असे म्हटले आहे. तर कब्जीने राज्य बुडवल्यामुळे शिर्के आणि त्याला मारण्यासाठी सैन्य पाठवले म्हणून संभाजीराजे त्यांच्या मदतीस आले अशी दुसरी बखर म्हणते. या दोन्ही बकरी आणि जेडे शेकावली यांच्या नोंद यावरून असे दिसते की कोणत्या तरी कारणावरून शिर्के आणि कलश यांच्यात जोरदार भांडण झाले असावे. गणोजी शिर्के 1688 सालापासून मुघलांना मिळाला होता. त्यामुळे 1688 मध्ये शिर्के आणि कलश यांच्यात भांडण झाल्यावर ते मुघलांना मिळालेला हे म्हणणे चूक आहे. 1688 साली संभाजीराजांच्या हालचालीवर विचार करता छोट्या बकरीत जी माहिती दिलेली आहे ती वस्तुस्थितीशी विसंगत आणि हास्यास्पद आहे. तदनंतर औरंगशाह बादशहा यांनी गाजी उद्दी खान यास दक्षिणेच्या बंदोबस्ताकरिता पाठविले. म्हणून त्याने बुऱ्हाणपुरास येऊन साताऱ्यास संभाजीराजे महाराज यांना पत्र पाठविले की तुम्ही निघून बुऱ्हाणपुरास यावे. तेव्हा संभाजी महाराज बुऱ्हाणपुरास आले. त्यास गाजीउद्दीन खां बोलले की तुम्ही दिल्लीत चालावे. दक्षिणेच्या 6.5 सुब्याच्या सनदा पातशहाकडून देवितो म्हणून सनदा घेऊन बंदोबस्त करावा असे सांगितल्यावर मनसभा होऊन गाजीउद्दीन खान दिल्लीस गेले. महाराजांनी साताऱ्यात येऊन दिल्लीत जाण्याची तयारी केली. 40,000 फौज शिवाय पागे व सरदार निंबाळकर घाटगे वगैरे मानकरी मिळून 80,000 फौजेचा भरणा व कान्होजी भोसले बरोबर घेतले. ते आपले पुत्र शिवाजी महाराजही बरोबर घेतले आणि कूच करून गुजरातच्या किनाऱ्यावर चालले. मार्गी पुंड व जमीनदार व मावशी याचे परिपत्य करून खंडण्या घेऊन पुढे गिराशे यांच्या मुलकात त्यांचे परिपत्य करून सातपुड्यातील भिल्ल लुटून मारले. मेवाती लुटून मेवाड्यात गेले. मारवाडची खंडणी घेऊन बुंदेलखंडात जाऊन खंडणीऐवजी मुलूक बुंदेलखंडाचा घेतला. तेथून ते दिल्लीस गेले. वजिराने दक्षिण वर्तमान बादशहाने समजविले. अर्ज केला की दक्षिणेचे राजे माहितीगार यास दक्षिणेचे वसुलीपैकी चौथाईच्या सनदा करून द्याव्या. 6.5 सुबे दक्षिणेचे मेहबत करून कुल मावसी जेर यास सरकारचा पैसा वसुलीत आणतील. तेव्हा पातशाहीने संभाजीराजेंकडे पाहिले. राजे उठवणी मुजरा करून उभे राहिले. उभयांती मर्जी खुशवक्त असता 7-6 पातशाह बोलले की तू मुसलमान होतोस काय. राजाने उत्तर दिले जहापना ताकसी माफ.
अपनी बेटी बेगम पातशाह जहाजी इनायत होय तो मैं कबूल असा जाब साल पाचशांनी ऐकून संभाजीराजे यांचे डोळे काढवले आणि चिणूट टाकेले. वजीर व शिवाजी राजे भयभीत होऊन आपल्या फौजेत आले. हा बखरीतील उतारा विस्तृतपणे येथे मुद्दाम दिलेला आहे. या माहितीचा संभाजी राजांच्या कार्यकाळातील हालचालीशी काही संबंध जुळत नाही. संभाजीराजे उत्तरेत गेल्यावर त्यांना पकडले, पण पन्हाळा, संगमेश्वर, रायगड या ठिकाणी काहीच संबंध नाही असे लिहिलेले आहे. 6.5 सुब्याचा उल्लेख शाहूला लागतो, संभाजी महाराजांना नाही. अशा हास्यास्पद गोष्टी या बखरीत दिलेल्या आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून राहता येत नाही. ही माहिती अर्थातच विचार करण्याचे कारण नाही. मराठा दप्तर, रुमाल यात कब्जीने अनुष्ठान करून रेडे मारून त्याचे रक्तात धोतर भिजवून पाणी सिंचून बैसिले अशी विपरीत माहिती दिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या बखरीत छत्रपती संभाजीराजांविषयी जी माहिती दिलेली आहे त्यापैकी काही चुकीच्या बखरीत इतकी भयानक चुकीची माहिती आहे की जे वाचून सुद्धा असा येतो. जसं या जी आहे छोटी बकर, मसा, छोट्या बकरी, म्हणजे या बकरी आणि या जे आपण संदर्भ ग्रंथ याच्यात दिलेले आहे याची माहिती पुढे चालून आपल्याला घ्यायची आहे. तर त्यात असं दिलेले आहे की औरंगजेबाने एका वकिलाला पाठवून संभाजीराजे यांना बुऱ्हाणपुरात बोलवून घेतले आणि त्यानंतर उत्तरेस बोलावले. उत्तरेस गेल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजांना पकडण्यात आले. म्हणजे ही सपशेल खोटी माहिती सुद्धा खूप काही बखरीमध्ये दिलेली आहे. तर त्याचंच वर्णन सुद्धा याच्यात केलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण बघू. सन 1803 च्या तंजावरच्या श्री बृहदश्वराच्या शिलालेखात संभाजीराजे आणि शेवटच्या प्रसंगाची माहिती खालीलप्रमाणे दिली. तंजावर येथे जो शिलालेख आढळला आहे त्यात सुद्धा काही माहिती आहे, ते आपण बघू. ते फौज राजावरी युद्धास आली तेव्हा संभाजीराजांनी युद्ध करून आली सेना व सेनानायकास तह करून पळविले, हत करून पळविले. हत शेषांनी जाऊन बच्छायास जाण्या विल्यावर परतून बच्छायांनी भुराशी, सानातोनास सेनानायक वजीरही पाठवले. येऊन त्यांनी येऊन संभाजीराजांशी काही युद्ध व काही कृत्रिम एकीकडून करून संभाजीराजास धरून नेऊन बच्छायापाशी सोडविले. बच्छायांनी संभाजीराजास पाहून लुबूर खुर्नीशी करा म्हणून सोडितो म्हणून म्हणाला. तेव्हा संभाजीराजांनी, आता आम्ही तुमच्या हाती सापडल्यासारखे तुम्ही सापडन कळो ते म्हणाले. औरंगजेबास राग येऊन पुन्हा कैदेत ठेविले. थोडे दिवस गेल्यावर संभाजीराजांनी लावावे म्हणून एकी कडे लहान दरवाजा आणि संभाजीराजास त्यास वाटेन भेटीस बोलाविले. तेव्हा राजा मजकूर पुढे काय सोडून आले ते पाहून बच्छायांनी संतोष मानून हा केवळ शूर आहे, याला मारू नये म्हणून तुरक व्हा, तुम्हा सोडून देतो म्हणाले. तेव्हा संभाजीराजांनी तुमची लेक कन्या आहे तिला तुरक देतो म्हणाले. तो शब्द कठोर वाटून बादशहाने मारून टाकण्याचा हुकूम दिले. ते प्रमाणे मारून टाकले. बकरी वरील बकरीपेक्षा ही माहिती निराळी असली तरी इतर पुराव्याच्या अभावी तिला महत्त्व देता येत नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जी माहिती दिली आहे ती आपण बघत आहोत. यानंतर संभाजीराजांच्या समकालीन लेखकांनी काय काय माहिती दिलेली आहे त्यांचा विचार करू. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिले हे महाराज गेल्यानंतर 100 ते 150 वर्षानंतर लिहिण्यात आलं आणि त्यात आपल्याला माहित आहे की काही बकरी हेतू पुरस्सर संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी लिहिले आहे. त्यानंतर समकालीन लेखकांनी काही लिहिलेली माहिती आहे ते आपण बघणार आहोत. निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासी संभाजीराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्यात व गोव्यात वावरत होता. राजांना पकडण्यापूर्वी 4 वर्षे तो मद्रासच्या बाजूने गेला होता. त्यामुळे ही हकीकत त्याने इथपर्यंत पोहोचलेल्या एकीव बातम्यावरून लिहिलेली आहे. मनुची लिहितो, संभाजीराजाला सरळ मार्गाने पकडता येत नाही. हे ज्यावेळी औरंगजेबाच्या ध्यानात आले तेव्हा त्याने आपल्या सरावातल्या फितुरीच्या मार्गाने कारस्थाने सुरू केली. त्याने कवी कलशाला पत्र लिहून मंत्र्यांना पैसा चालवून संभाजीराजांना या मंत्र्यांकडून हाती येईल असे प्रयत्न सुरू केले.
कवी कलशाने औरंगजेबाच्या मागणीस मान्यता देऊन संभाजीराजांना पकडून देतो असे कबूल केले. कलशाने संभाजीराजाला सांगितले की तो राहत होता तेथून 2-3 कोसावर एक सुंदर नववधू राहते. इतके सांगणे पुरले. संभाजीराजांनी त्या गावात मुक्काम करून आपली कामवासना पुऱ्या करण्याचे ठरविले. संभाजी महाराजांचा पवित्रा कळताच कवी कलशाने औरंगजेबाला कळवले की तू 5,000 घोडेस्वारांची तुकडे पाठव, म्हणजे संभाजी तुझ्या तावडीत सापडेल. संभाजी राजे ठरलेल्या जागी पोहोचतात. औरंगजेबाच्या सैन्याने त्याला पकडून औरंगजेबापुढे उभे केले आणि त्यांना हालहाल करून मारण्यात आले. मनुचीने दिलेली ही माहितीचा विपर्यास आहे. संभाजीराजे कुठल्या गावाचा आहे हे तो सांगत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कलशाने जर फितुरी केली, परंतु 1688 सालापर्यंत उपलब्ध पत्रांवरून कलशाने कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे दिसत नाही. तो शेवटपर्यंत राजांच्या सोबत असून त्याला धन्याबरोबरच देहदंडही सोसावा लागला आहे. मनोजीला त्या या दोघांच्या हालचालीची माहिती होती असे दिसत नाही. त्याप्रमाणे तो थापाड्या आणि बाजार गप्पांवर विश्वास ठेवणारा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे निकोलाय मनुची नावाचा जो प्रवासी आहे, त्याच्याही वर्णनात आपल्याला फारसं तथ्य दिसत नाही. त्याने ऐकीव गोष्टींवरून संभाजीराजांना बदनाम करणारेच लेखन आपल्या या वृत्तात केलेलं आहे. अशाच तऱ्हेची हकीकत रॉबर्ट आर्न या लेखकानेही दिली आहे. त्याने आपल्या फॉर्मेट संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 60 ते 70 वर्षांनी लिहिले आहे. औरंगजेबाला हे कळून चुकले की उघड सामान्यात महाराजांना तावडीत सापडणार नाही, म्हणून अन्य मार्गाने त्याला मार्ग काढला. संभाजी महाराजांच्या अंगी असलेला दोष त्याला त्याच्या नाशाला कारणीभूत होता हे शिवाजी महाराजांना कळले होते. हा दोष त्यांच्या वाढत्या वयाबरोबर वाढत गेला. संभाजी राजांनी कुठलीही संधी दवडली नाही. त्याला विविध विविध प्रकारचे व्यसन होते असे वाटते. चांगल्या कार्यात त्याला रस नव्हता असंही तो लिहितो. असे करताना आपला कुळ धर्म काय हेही ते पाहत नसत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे कवी कलश संभाजीराजाला विविध तंत्रमंत्राच्या दीक्षा देत. त्यामुळे अंगात कर्तृत्व नसताना संभाजी महाराजांच्या राज्यकारभारात त्याला फारसे स्थान मिळाले होते. त्याच्या नावावरून आणि वागण्यावरून तो मुसलमान वाटतो, म्हणजे कलश. अशा माणसांकडून आपले काम करून घेणे औरंगजेबाला फारसे जड गेले नाही. औरंगजेबाने सर्व गोष्टी कवी कलशावर सोपविल्या. संभाजी महाराजांना विष प्रयोग किंवा खून करण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात न घालता फितुरी करण्याच्या संधीची कवी कलश वाट पाहत बसला. ही संधी जून महिन्यात त्याला मिळाली. हे सर्वश्रुत आहे की हिंदूंमधील वडील आपल्या मुले लहान असताना त्यांची लग्ने जमवितात. वधू आणि वर आपल्या मातापित्यांकडेच राहतात. मुली वयात आल्या म्हणजे त्यांना वाजत गाजत नवऱ्याच्या घरी नेतात. मग दिव्यांच्या उजेडात अशा मिरवणुका काढतात. या मिरवणुकांच्या मागे धार्मिक भावना असल्यामुळे त्यांना फारसा अडथळा येत नाही. एका मोठ्या घराण्यात देखील नववधूंची मिरवणूक निघून ती आपल्या सासरी चालली होती. पूर्वी आपण तिला पाहिले असे की कवी कलशाने सांगून तिला पकडण्यासाठी संभाजीराजांचे मन वळविले. संभाजी महाराजांनी घोडेस्वारांची एक तुकडी घेऊन निघाले आणि वाटेत गडबड झाली तर मदत असावी म्हणून कवी कलश मोठी तुकडी घेऊन संभाजी महाराजांच्या मागे निघाले. कोणत्या गडावरून ही मिरवणूक आणि संभाजीराजांची तुकडी केव्हा निघाली हे समजले नाही. बहुधा ती पन्हाळा गडावरून निघाली असावी. संभाजीराजाने वरात उधळली. यावेळी मुघलांच्या एका तुकडीने त्यांना घेरले व त्यांच्यावर हल्ला केला. तरी ठार न मारता त्यांना शमशेरीच्या प्रतिहल्ल्यात तोंड देऊन फक्त पकडले. नंतर घोडदळ कवी कलशावर चालून गेले. कवी कलशाचा प्रतिकार फक्त देखावा कवी कलशाने प्रतिकाराचा फक्त देखावा केला.
कवी कलावा मुसलमान असावा असेही तो म्हणतो. आर आणि मनुची या दोघांनीही शिर्के आणि कलश यांच्या भांडणाची कल्पना दिसत नाही. संभाजी महाराज खेळण्यावरून गेल्याचे आणि शिर्के यांच्याबरोबर झालेल्या लढाईचीही त्यांना माहिती दिसलेली नाही. ऑरमानच्या एकूण माहिती बातम्यांवरून मुलीची वरात संभाजीराजांची स्त्री लालसा याची माहिती दिलेली आहे. अशा प्रकारची वरातीची बातमी इतर कोणत्याही साधनात दिलेली नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणजे सर्व लोकांनी संभाजी महाराजांना विविध प्रकारे कशा प्रकारे बदनाम करण्याचे प्रयत्न केलेले आहे हे आपल्याला या सगळ्या उल्लेखावरून दिसते. म्हणजे हा जो आहे ऑर्मन याने जे लिहिलं आहे ते संभाजीराजे गेल्यानंतर 60 ते 70 वर्षानंतर लिहिलेलं आहे. आणि त्या काळात महाराजांची इतकी प्रचूर बदनामी केली की ती आजताक आहे. म्हणजे 30-40 वर्षा अगोदरपर्यंत ती तशीच्या तशी आपल्या समाजात होती. म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतरही संभाजी महाराजांचा वनवास मात्र संपलेला नाही. तो वनवास कायमचा आजतागायत चालू होता आणि अजूनही फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. ते म्हणजे संभाजी राजांचं चरित्रहरण. आता मुघल इतिहासकार किंवा लेखक संभाजीराजांच्या आयुष्यातील या दुर्दैवी प्रसंगाविषयी काय लिहितात ते पाहू. काफी खान या लेखकाने या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. तो लिहितो, दुष्ट संभाजी धामधूम आणि उच्छाद देण्यास नरकवासी शिवाजीपेक्षा 10 पट अधिक ताकदवान ठरला. तो स्वतःला सवाई शिवाजी म्हणून घेत असे. त्याच्या दृष्ट बापापेक्षा धामाधूम करण्यात संभाजीचा अधिक दुलौकिक झाला होता. त्याला छडा लावण्याची विशेष कामगिरी मुकर्रब खानाने आपल्या हेरांकडे सोपवली होती. असं लिहिताना खाफी खान शिवाजी आणि संभाजी महाराजांना शिव्या शाप देतो असला तरी ती माहिती या पितापुत्रांचा गौरव करणारीच आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की खाफी खान हा औरंगजेबाच्या दरबारी लेखकाचं काम करत होतो. त्यामुळे त्याला जे लिहायचं होतं ते औरंगजेबाच्या बाजूने लिहायचं होतं. म्हणून तो संभाजीराजे आणि शिवाजीराजे दोघांनाही शिव्याशाप देत होता. आणि त्यांनी लिहिलेल्या माहितीवरून आपल्या राजांचं कर्तृत्व काय होतं हे आपल्या लक्षात येईल. योगायोग असा की तो दृष्ट आपल्या रायरीच्या स्थानावरून निघून खेळण्यात पोहोचला. तो खेळण्याला योगायोगाने आला असे त्यांना वाटते. तेथे त्याने रसद वगैरेचा बंदोबस्त केला. त्याची खातरजमा करून घेतल्यानंतर तो परत फिरला. त्याचे ग्रह फिरले. बादशाही फौजा चालून येत होत्या. याबद्दल तो गैरसमज होता. संगमनेर म्हणजे संगमेश्वर परगण्याच्या हद्दीजवळ मानगंगा आहे. हे स्थळ संगमेश्वर समुद्रापासून 1 मजलेत आहे. मानगंगे स्नाने करावी आणि सहल करावी म्हणून ते तेथे गेले असावे. त्यावेळी राजकीय आणि बाणी पाहता संभाजी महाराजांना सहलीला फुरसत मिळणे अशक्य वाटते. संगमेश्वर हे दुर्गम अशा डोंगर दरीत वसलेले आहे. त्या नालायक म्हणजे संभाजी राजाविषयी फार अ, खालच्या दर्जाचे उद्गार इथं खाफी खानानं काढलाय. पण तरी या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यामुळे ते मी वाचतो. त्या नालायक कुत्र्याला म्हणजे संभाजीराजांना वर्णित केलेलं आहे. अपवित्र दिवाण कलश याने त्या ठिकाणी स्थळी मोठा वाडा बांधला होता. हा वाडा सरदेसाई नावाच्या गृहस्थांचा असून अद्याप त्यांचे वंशज तेथे राहतात. तो त्याने विविध प्रकारे शृंगारला होता. त्याचप्रमाणे तेथे फळांच्या झाडांनी भरलेल्या बागा तयार केली होती. तेथे संभाजी राजे त्यांचा दृष्ट मुलगा शाहू आणि परिवार खरं तर ह्या सर्व भाग म्हणजे आपल्यासारखा मनुष्य वाचू शकत नाही इतके भयानक उद्गार खाफी खानाने याच्यात छत्रपती संभाजी महाराजांविषयी काढलेले आहे. त्यामुळं जसं जमेल तसं मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कवी कलश इतर हितचिंतक आणि 2-3 हजार रवार सैन्य तिथे पोहोचले. मृत्युरूपी बहिरी ससाना आपल्यावर झडप घालणार याची कल्पना सुद्धा त्यांना नव्हती. त्यांनी स्नाने केली. संगमेश्वर अशा स्थळी आहे की जेथे जाण्याच्या वाटा अत्यंत तापदायक आहे.
रस्त्यांचे चढउतार भरतेच आहे. शिवाय काटेरी अरण्याची गर्दी आहे. हे सगळे लक्षात घेऊन संभाजीराजे संभाजी राजे तेथे राहिले होते. संभाजी संभाजी महाराजांचे वडील श्रम सहज करणारे आणि काटक होते. संभाजी महाराजांची वागणूक त्यांच्या अगदी उलट होती. संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि त्यांनी मुघलांना दिलेला त्रास हाही फार भयानक होता. मुकरब खानाचे चपळ हेर ज्यावेळेस संभाजीराजे या सर्व भागात होते त्यावेळेस तिथे फिरत होते. संभाजीराजे विलासात आहे हे बघून त्यांनी त्या वाड्याला संभाजीराजे गाफील असून ते विविध क्रीडा प्रकारात म्हणजे ऐशोआरामात ते आहे असा ही बातमी हेरांनी मुकरब खानाला कळवली. त्या दृष्टाची म्हणजे छत्रपती संभाजीराजाची पाळेमुळे खाणून काढण्यासाठी मुकरब खानाने बेत केला. संगमेश्वर किती दुर्गम आहे याचा विचार त्याने केला नाही. स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही. त्याने निर्धार करून कंबर कसली. कोल्हापूरला त्याचे ठाणे होते. तेथून त्या दृष्टाचे स्थळ संगमेश्वर 45 कोसावर आहे. मुकरब खानाने आपल्या बरोबर 2000 स्वार आणि शूर असे 1000 पायदळ निवडून घेतले आणि तो रवाना झाला. त्याच्या सोबत्यांनी त्याला मना केले. रस्ता दुर्गम आहे. वाटेत आंबाघाट सारख्या खोल दऱ्या आहेत. अशा ठिकाणी 30-40 पायदळ शिपायांची वाट अडवून दगडांचा वर्षाव केला तर मोठमोठे सैन्य घाट उतरून जाणे कठीण आहे. या सर्व अडचणी मुकरब खानाच्या सोबत्यांनी त्यांच्या समोर मांडल्या. पण तो शूर शिपाई जिहादच्या उद्देशाने निघाला होता. आपण त्या काफराला म्हणजे संभाजी महाराजांना जेर केला तर गाजीच्या मध्ये आपलं नाव लौकिक होईल आणि दैव विपरीत होऊन मृत्यू आला तर आपण शहीद होऊ असा विचार त्याने केला. तो तडक मजला मारीत निघाला. अवघड वाट दिसली पण पाय उतार होऊन चाले. त्याचे सहकारी त्याच्या बरोबर होते. घनदाट वृक्षांनी भरलेल्या अरण्यातून विजेसारखे तो पुढे निघाला. संभाजीचे दैव फिरले होते. त्याचा मृत्यू जवळ आला होता. मुकरब खान आणि त्याचे सहकारी त्याच्या जवळ पोहोचले होते. असे म्हणतात. खाफिकांच्या ऐकीव गोष्टीच पुढे दिलेल्या आहेत. त्या असे म्हणतात की संभाजीराजांना ही बातमी बादशाही फौजा आपल्यावर आल्या ही बातमी समजताच संभाजी महाराज गफलतीच्या धुंदीत होते. अशा ठिकाणी मुघल येथील म्हणणे केवळ शंका बाळगणे आहे. हा विचारच खोटा आहे असे ते समजले. संभाजीराजे त्याला भारी गर्व चढलेला होता. त्याशिवाय त्या माणसाला सर्वनाश करण्याचा धुंदी चढलेली होती. त्याने हरकऱ्यांच्या जिभा उपटून काढण्याची आज्ञा केली. म्हणजे ज्या हेरांनी ही बातमी आणली की मुघलांच्या फौजा येत आहे त्या सर्व हेरांच्या जिभा कापून टाका अशी संभाजीराजांनी आज्ञा दिली असं खाफी खान लिहितो. जे सर्वस्वी चुकीचं आहे. हे अतिरंजित वाटते. त्याने स्वारीची अगर मोर्चाची बांधणीची तयारी केली नाही. तो शूर सरदार मुकरब खान म्हणजे मुकरब खानाला शूर सरदार म्हटलं खाफी खानाने. त्याचा मुलगा आणि पुतणे हे सर्व आप्त स्वकीय 200-300 स्वार घेऊन विजेप्रमाणे नागव्या तलवारी घेऊन वध करण्यायोग्य आणि ज्याची बुद्धी नष्ट झाली अशा लोकांवर म्हणजे संभाजीराजे आणि त्यांच्या साथीदारांवर तुटून पडले. पण संभाजीराजे गफलतीच्या धुंदीत होते आणि वेळ निघून गेली होती. त्यामुळे संभाजीराजे सहज कैद झाले. आजच्या या 22व्या पुष्पातले वाचन आपण येथेच पूर्ण करत आहोत. उद्या 23व्या पुष्पाच्या वाचनासाठी आपण सर्व निर्धारित वेळेत हजर राहू. सर्वांना जय शिवराय.